पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सिंदूर यात्रा, तिरंगा यात्रा निघत आहेत। अशीच आता नायगाव मध्ये सुद्धा भाजपाकडून सिंदूर यात्रेचं आयोजन केलेलं आहे। स्वतः या सिंदूर यात्रेमध्ये वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित या सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकता। ताई, काय सांगणार, आपण या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात, काय संदेश देणार आहे? 22 एप्रिलला पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हमला केला आणि त्यामध्ये निर्दोष भारतीयांची हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये फक्त पुरुषांची हत्या करण्यात आली। महिलांना सांगण्यात आलं की जाऊन मोदींना सांगा की आम्ही तुमच्या नवऱ्यांना मारलेलं आहे म्हणून। त्याचा बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बरोबर 15 दिवसांनी आपल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं। ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवण्यामागे पण भारतीय सैन्याचा आणि सरकारचा एक वेगळा उद्देश होता की भारतातली मुलगी किती महत्वाची आहे आणि तिचं सिंदूर हे किती महत्वाचं आहे, तिचं कुंकू किती महत्वाचं आहे। जर कोणी आमच्या भारतीय महिलेचं कुंकू उजाडत असेल, तिचं सिंदूर उजाडत असेल तर त्याचा बदला भारत घेणार हे ऑपरेशन सिंदूरने भारताने दाखवून दिलं, भारतीय सैन्याने दाखवून दिलं। आणि म्हणून भारतीय सैन्याचा सन्मान करण्यासाठी, भारतीय सैन्याचं सुद्धा मनोबल वाढवणं आपण भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे। त्यांना हे सांगणं की आम्हाला तुमच्यावर अभिमान आहे, आम्हाला तुमचा गर्व आहे आणि पूर्ण भारतातले लोक आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर हे त्यांना सांगण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी ही सिंदूर यात्रा आम्ही काढतो आहोत। आणि जसं आपण बघितलं की कर्नल सोफिया कुरेशी असतील, विंग कमांडर भूमिका सिंग असतील, यांनी या ऑपरेशन सिंदूरला लीड केलं। तर आम्ही आज सर्व महिला इथे जमा होऊन त्यांना सुद्धा सलामी देत आहोत की महिला सक्षमीकरण काय असतं हे खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिलं आणि आम्हाला त्यांच्यावर सुद्धा गर्व आहे, त्यांचा अभिमान आहे आणि संपूर्ण महिला शक्ती भारतातली त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठीच आज आम्ही इथे या यात्रेचं आयोजन केलं। निश्चितच या ठिकाणी जर आपण बघितलं तर पूर्ण महिला जे आहेत हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। स्वतः आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली या महिलांना एक वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचं काम सुद्धा सुरू आहे। आपण एक दोन महिलांशी विचारूया की नेमकं आज स्वतः आमदार तुमच्या सोबत आहेत, कशा पद्धतीने या सिंदूर रॅली मधलं तुमच्या भावना आहे? आमच्या आमदार इतक्या सक्षम आहेत की त्यांना बघूनच आम्हाला एक स्फूर्ती येते। खरोखर ही जी सिंदूर यात्रा आहे, हे जे ऑपरेशन सिंदूर आहे ते आपल्या भारतीय सेनेला मानवंदना देण्यासाठी आपण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एवढ्या भरघोस म्हणजे महिला निघालेल्या आहेत। मी एका शब्दावर फक्त त्यांना सांगितलं आणि एवढ्या महिला निघालेल्या आहेत, याचा मला खरोखर आनंद वाटतो की त्यांना आपल्या देशाच्या प्रति प्रेम आहे ते इथे दिसण्यात येते। दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही आपलं युद्ध संपलेलं नाही। आपण जी मानवंदना देतो ही अजून युद्ध संपलेलं नाही, ही आपल्या युद्धाची सुरुवात आहे आणि हे आम्हाला पाकिस्तानला दाखवून द्यायचं आहे। म्हणून या भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने महिलांमधल्या ज्या भावना आहेत हे अतिशय तीव्र आहे। ज्याप्रमाणे सैन्य सीमेवरती लढलं त्याप्रमाणे आजची भारतीय महिला सुद्धा आज रस्त्यावर उतरताना दिसते। खरं आहे, मोदीजींच्या ज्यांनी देशामध्ये जेव्हा नेतृत्व स्वीकारलं त्यांनी महिलांना समर्पित आपला कार्यकाळ ठेवला आणि तसंच जर आपण बघितलं की हे जे हा जो हल्ला झाला आतंकवादी आणि त्यानंतर त्यांना उत्तर देण्यासाठी जसं स्नेहाताईंनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि त्यात महिलांनी लीड केला। महिलांनी देशाचं सगळ्याच गोष्टीत नेतृत्व केलेलं आहे आणि आज महिला ज्या पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वात पुढे येत आहेत, महिला देशात सक्षम आहेत, महिला सबळ आहेत, महिला देशातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे येऊ शकतात हे सिद्ध होत आहे आणि त्याच महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही महिला इथे एकत्रित आलेलो आहोत। निश्चितच या सिंदूर यात्रेमधून की प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष हा या देशातल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न केला जात आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।